हर्षवर्धन सपकाळांचा, हर्षवर्धन सपकाळांचा, हर्षवर्धन सपकाळांचा. आणि कोण म्हणतं माफी मागणार नाही, कोण म्हणतं माफी मागणार नाही. बागेश्वर बाबा मुर्दाबाद, बागेश्वर बाबा मुर्दाबाद. बागेश्वर उल्लू है, बीजेपी का पिल्लू है. बागेश्वर उल्लू है, बीजेपी का पिल्लू है. बागेश्वर उल्लू है, बीजेपी का पिल्लू है. आज मी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करा ही फिर्याद घेऊन आलेलो. म्हणजे कालपर्यंत आपल्याला माहिती होतं की बागेश्वर लहानचे बाबा धर्मेंद्र शास्त्री हे शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलले आणि ते अतिशय आक्षेपार्ह होतं. आणि त्याला दुजुरा देताना आणखीन वाईट एक आणखीन बाबा बोललेत. आनंद स्वरूप असं त्या बाबांचं नाव. तर या आनंद स्वरूप आणि बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. या आनंद स्वरूपबद्दल आपल्याला माहिती द्यायची तर बलिया आणि देवरियाच्या मध्ये सलेमपूर नावाची एक जागा आहे. इथला तो बाबा आहे आणि तो स्वतःच्या साईटवर म्हणतो की मी भाजपचं कार्य करतो आणि भाजपच्या नेतृत्वाला कळलं पाहिजे की मी चांगलं काम करत आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक प्रश्न मी भाजपच्या नेत्यांना विचारतो की आमच्या महाराजांचा असा अवमान करून त्यांना ब्राउनी पॉईंट्स मिळत आहेत का? की महाराजांवर जर बोललं तर भाजपमध्ये मोठं स्थान मिळत आहे का? हा प्रश्न माझ्या मनात आहे. जे अक्कल त्यांनी स्वतःची दाखवली आहे हे बोलून की महाराज कुठल्याही लढाईतच गेले नाही आणि पेशवे लढाई लढले आणि महाराजांनी त्याचं श्रेय घेतलं, हे निंदनकारक आहे. कुठल्याही परिस्थितीत या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला नाही तर 48 तासानंतर आम्ही रस्त्यावर उतरून नक्कीच आंदोलन करू. मग आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल.